नमस्कार मित्रांनो. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णव रिपोर्टरला ओरडतो. तर रिपोर्टरला म्हणतो, माझ्या ईश्वरीबद्दल तुम्हाला काय माहिती हो? माझी ईश्वरी किती चांगली माहिती आहे का? इंदोरसारख्या शहरातून ती इथे आली आणि इथे आल्यानंतर पण शांत बसली नाही. तिने नोकरी केली. तिच्या आत्यावरती तिला ओझं व्हायचं नव्हतं. माझी ईश्वरी गोल्ड डिगर नाही, ती इनोसंट आहे. माझी ईश्वरी प्युअर हार्टेड आहे. माझ्याकडे असेल पैसा, बँक बॅलन्स, पण तिच्याकडे एक प्युअर मन आहे आणि ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी खूप लकी आहे. ईश्वरी माझ्या आयुष्यामध्ये आहे. रिपोर्टर अर्णवची माफी मागतो. रिपोर्टर म्हणतो, सॉरी सर, तुम्हाला मी उलटसुलट प्रश्न विचारले, चुकीचे प्रश्न विचारले. मी सगळ्यांसमोर मान्य करतो की तुम्ही एकदम बेस्ट कपल आहात आणि तुम्ही एकमेकांसाठीच बनले आहात. घरातले सगळे अर्णव, ईश्वरी यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर वल्लरी, लावण्या, राकेश यांच्या जीवाचा जळफळाट होत असतो. अर्णव पंकजला म्हणतो, माझी ईश्वरी माझा प्राईड आहे आणि माझा प्राईड हर्ट करण्याची जराही हिंमत करू नकोस. राकेश लावण्याकडे बघतो आणि मनात म्हणतो, घ्या, लावण्याचा हा प्लॅन सुद्धा फसला. या दोघींच्या चॅनेने काही होणार नाही. जे काही करायचं ते आता मलाच करावं लागणार आहे. तर थोड्या वेळाने ईश्वरी रूममध्ये येते. ती आरशासमोर उभी राहते. तिच्या कानात अर्णवचे ते शब्द घुमत असतात, माझी ईश्वरी, माझी ईश्वरी. ईश्वरी डोळे बंद करते आणि तिला समोर अर्णव दिसतो. तिला अर्णवचे भास होत असतात. ईश्वरी मनात म्हणते, मला का सतत सरांचे भास होत आहेत? अर्णव सर माझी ईश्वरी म्हणाले आणि हे मला इतकं छान का वाटतंय. अर्णव सर इतकं सगळं माझ्याबद्दल बोलले, म्हणजे त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही आहे का? ईश्वरी अर्णवचा खूप विचार करते. ती मनात म्हणते, मागे तर म्हणाले होते की मी एक ओझं आहे, मी जबाबदारी आहे त्यांच्यावरती, पण आज तर म्हणाले की देवाने दिलेलं सुंदर गिफ्ट आहे ईश्वरी म्हणजे. पण असं का म्हणाले असतील ते? मनात त्यांच्या काही नाही आहे तर कशाला म्हणाले? नाही म्हणायचं ना काही त्यांनी. घरच्यांसमोर इंटरव्ह्यूमध्ये माझी ईश्वरी म्हणाले, असं कसं बोलले ते? त्यांनी माझा काही विचारच केला नाही. ईश्वरी अर्णवबद्दल हे सगळं बोलत असताना अर्णव मागे येऊन उभा असतो. अर्णवने शेवटचं ऐकलेलं असतं. अर्णवचा गैरसमज होतो. त्याला वाटतं की ईश्वरीला माझी ईश्वरी बोललेलं अजिबात आवडलं नाही आहे. अर्णव ईश्वरीकडे येतो. ईश्वरीला वाटतं की अर्णवचा आपल्याला भास होतोय. ईश्वरी म्हणते, बास हा, आता पुन्हा माझी ईश्वरी करू नका. अर्णव म्हणतो, हो, नाही करणार आहे मी. तुला वाचवण्यासाठी मी खाली प्रश्नांची सगळी उत्तरं दिली. तुला वाचवलं, तुझी बाजू घेतली मी. ईश्वरी मनात म्हणते, हे काय चालू आहे? भासामध्ये पण सर चिडतात. सर खरंच इथे उभे आहेत की मला भास होत आहेत? ईश्वरी अर्णवला चिमटा काढते. अर्णव म्हणतो, तू इम्पॉसिबल आहेस. आता एवढं सगळं झाल्यानंतर मला ओरडतेस आणि मला चिमटासुद्धा काढतेस. मी जातो इथून. अर्णव तंतनं तिथून निघून जातो. ईश्वरी म्हणते, इशू खाल्ली ना माती पुन्हा. अगं का हे असं केलंस तू? भास काय खरं काय तुला कळत नाही आहे का? सर तुझ्याबद्दल इतकं छान बोलले, इतकं चांगलं वागले, आणि तू काय केलं? सगळी माती करून टाकली सगळ्याची. त्यांना थँक्स बोलायचं सोडून त्यांना हर्ट केलंस. आता त्यांना सॉरी आणि थँक्यू दोन्ही बोलावं लागणार आहे. ईश्वरी अर्णवशी बोलायला जाते. तर इकडे राकेश दारू प्यायला आलेला असतो. तो अर्णव, ईश्वरी यांचा तो इंटरव्ह्यू बघतो आणि त्याला सारखं पुन्हा पुन्हा तेच आठवतं. राकेश खूप दारू पितो. राकेश ठरवतो की आता काही झालं तरी अर्णवला संपवायचं. तर इकडे ईश्वरी अर्णवला सॉरी आणि थँक्यू म्हणायला खाली येते. अर्णव काम करत असतो. ईश्वरी अर्णवला बघते. अर्णवचा फोन वाजतो. अर्णव फोनवरती चिडचिड करत असतो. ईश्वरी घाबरते आणि ती मनात म्हणते, नको, आत्ता सॉरी थँक्यू काही म्हणायला नको, नंतर म्हणता येईल. ईश्वरी तिथून वरती निघून जाते. ईश्वरी वरती येऊन मनात विचार करते की आता काय करायचं, अर्णवला सॉरी थँक्यू कसं बोलायचं. तेवढ्यात नम्रताचा फोन येतो. नम्रता ईश्वरीच्या त्या पॉडकास्टचा, त्या इंटरव्ह्यूचं कौतुक करते. ईश्वरी म्हणते, ताई, मी इथे सगळा गडबड घोटाळा करून ठेवलाय. नम्रता विचारते, म्हणजे नेमकं काय केलंयस तू? ईश्वरी म्हणते, अगं अर्णव सर माझ्याबद्दल इतकं सगळं चांगलं बोलले आणि मी भास समजून नुसता गडबड घोटाळा करून ठेवला, नको ते बोलले. लावण्य विचारते, म्हणजे भास समजून म्हणजे? ईश्वरी म्हणते, नाही गं, ते काही नाही. पण ताई, अगं मी अजून त्यांना थँक्सच म्हटलेलं नाही आहे. नम्रता म्हणते, त्यात काय एवढं, अगदी सोपं आहे. तू एक काम कर, सरांच्या मूडचा अंदाज घे आणि त्यांना सॉरी म्हणून टाक आणि लगेच थँक्यू पण म्हण. ईश्वरी म्हणते, ताई, कसली भारी आयडिया दिलीस गं, मी तुला नंतर फोन करते. ईश्वरी फोन ठेवते आणि इथे मनात म्हणते, इशू, असं बढिया थँक्स म्हणायचं आहे ना की सरांचं दिल एकदम खुश झालं पाहिजे. ईश्वरी काय करायचं, कसं सॉरी आणि थँक्यू म्हणायचं या विचारात असते. तर रात्री अर्णव बऱ्याच उशिरापर्यंत काम करत असतो. ईश्वरी रूममध्ये असते. ईश्वरी अर्णवची वाट बघते.
ईश्वरी मनात म्हणते, आता सर आले ना की त्यांना सॉरी थँक्यू लगेच म्हणते, म्हणजे त्यांचा मूड पण चांगला होईल. तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव फोनवरती बोलत वरती आलेला असतो आणि तो फोनवरती चिडचिड करत असतो. अर्णव फोन कट करतो आणि टॉवेल घेऊन फ्रेश व्हायला जातो. इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही, आज सर कामामध्ये खूप बिझी दिसत आहेत आणि खूप टेन्शन आहे त्यांना, आज नको बोलायला. ईश्वरी विचार करते की आता काय करायचं, कसं सॉरी आणि थँक्यू म्हणायचं. तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी सकाळी लवकर उठते आणि अर्णवसाठी त्याच्या आवडीचा नाश्ता बनवते. तर डायनिंग टेबलवर अर्णव, आकाश आणि अविनाश तिघंही काम करत बसलेले असतात. ईश्वरी त्यांच्याकडे येते आणि अर्णवला नाश्ता देते. ईश्वरीने सँडविच बनवलेलं असतं आणि त्याच्यावरती स्माइली फेस काढलेला असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर आधी खाऊन घ्या तुम्ही, कामाच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष करायचं नसतं. अर्णव सँडविच खायला घेतो आणि ईश्वरीला थँक्यू म्हणतो. ईश्वरी म्हणते, थँक्यू सो मच सर. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, थँक्यू म्हटल्यावरती थँक्यूला थँक्यू उत्तर देत नसतात. ईश्वरी मनात म्हणते, सर मला तुम्हाला थँक्यूच म्हणायचं होतं, पण तुम्हाला कळत नाही आहे मी तुम्हाला थँक्यू का म्हणते. ईश्वरी थँक्यू म्हणण्याच्या मागचं कारण सांगणार असते, पण तेवढं तिथे लावण्य येते. लावण्य अर्णवला म्हणते, अर्णव आज तुला ऑफिसला यावंच लागणार आहे, कारण तू विंटर कलेक्शनला अप्रूव्ह दिलेलं नाही आहे. आज काहीही झालं तरी तुला हे काम करावंच लागणार, तुला ऑफिसला यावंच लागणार. अर्णव कामाच्या नादात ते सँडविच बाजूला ठेवून देतो. लावण्य अर्णवला म्हणते, अर्णव आता काही झालं तरी तुला ऑफिसला यावंच लागणार. अर्णव म्हणतो, मी सगळं काम घरून करणार आहे, मी ऑफिसला नाही येणार. लावण्य म्हणते, अर्णव हे असं कसं चालेल, तुला ऑफिसला यावंच लागणार, कारण बरेच दिवस झाले तू ऑफिसला येत नाही, त्यामुळे सगळंच थांबलंय. ती ईश्वरीकडे रागाने बघत सगळं बोलत असते. ईश्वरीला जाणीव करून देते की तुझ्यामुळे अर्णवला घरात बसावं लागते. अर्णवला ऑफिसला सुद्धा जायचं असतं, कामसुद्धा करायचं असतं आणि ईश्वरीला प्रोटेक्टसुद्धा करायचं. अर्णव मनात म्हणतो, मी ऑफिसला गेलो तर राकेश इथे आहे, तो काहीही करेल मिस इंदोरला. राकेश लांबून अर्णवला बघत असतो. राकेश मनात म्हणतो, अर्णव आज मी पूर्ण व्यवस्थित प्लॅन बनवलाय, आज तू ऑफिसला आणि ईश्वरी माझ्या मिठीत. अर्णव थोडा विचार करतो आणि म्हणतो, मामा मला ऑफिसला यावंच लागणार आहे, 2 मिनटं ये जरा रूममध्ये. ते दोघं रूममध्ये निघून जातात. अर्णव ऑफिसला येणार म्हणून लावण्य खुश असते. तर अर्णवने सँडविच बघितलंसुद्धा नाही आणि त्याच्यावरचं स्माइली फेससुद्धा बघितलं नाही, म्हणून ईश्वरीला वाईट वाटतं. अर्णव, अविनाश दोघंही रूममध्ये बोलतात. अर्णव अविनाशला सांगतो की राकेशवरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव आणि ईश्वरीला एकटं सोडू नको. अविनाश या सगळ्याची जबाबदारी घेतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की लावण्या राकेशला बाजूला भेटते. ती राकेशला म्हणते, आता AR ऑफिसला येणार, तो ऑफिसला आला की जास्तीत जास्त माझ्या वेळेसोबत राहणार. राकेश म्हणतो, अगं अर्णव ईश्वरीपासून जेवढा लांब जाईल तेवढा तो तुझ्या जवळ येईल, म्हणून तू आता असंच करायचं आहे. लावण्य खुश असते. राकेश इथे मनात म्हणतो, अर्णव आता इथून लांब आणि ईश्वरी माझ्याजवळ. तर इथे ईश्वरी अर्णवसाठी डबा भरते आणि त्यात सॉरी थँक्यू असं दोन्ही चीट टाकते. ईश्वरी डबा देण्यासाठी बाहेर येते, पण तोपर्यंत अर्णव गेलेला असतो. ईश्वरी एकदम उदास होऊन जाते. तर इकडे अर्णव, लावण्य ऑफिसला आलेले असतात. लावण्य अर्णवच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करते. लावण्य अर्णवच्या तोंडाकडे बघते आणि मनात म्हणते, अर्णव तू माझा आहेस आणि तुला मी मिळवणारच. तेवढं तिथे ईश्वरी अर्णवसाठी डबा घेऊन येते. ईश्वरी लावण्याला अर्णवजवळ बघते आणि तिला जलस फील होतं.